नमस्कार, मी यामिनी महामुणकर. बीट डायबिटीज या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, दिवसेंदिवस मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होते. कुटुंबातील एकाला तरी डायबिटीजचा त्रास हा असतोच. पण त्यामागील कारणं नेमकी काय आहेत आणि जर मधुमेह झाला असेल तर ते टाळायचं कसं, या संपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत बीट डायबिटीज या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मधुमेहाच्या गुंतागुंती टाळून पुढे राहा या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अल्पना सोनी, डॉक्टर मंदार पंडित आणि डॉक्टर ओमकार पाटील. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अल्पना सोनी यांनी फेलोशिप इन डायबिटीज केलं असून मेटाबॉलिक फिजिशियन अँड डायबेटॉलॉजिस्ट कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट असून SL रहेजा हॉस्पिटल माहीम मुंबई येथे त्या कार्यरत आहेत. डॉक्टर मंदार पंडित यांनी UK मधून PGDED ही पदवी प्राप्त केली असून सध्या ते जळगावमधील पंडित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे कन्सल्टिंग फिजिशियन, स्पेशालिटी इन कार्डिओलॉजी, डायबिटीज अँड इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर ओमकार पाटील यांनी CMC फेलोशिप इन क्रिटिकल केअर केलं असून तसंच कन्सल्टंट फिजिशियन असून साताऱ्यातील पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे डायबेटॉलॉजिस्ट अँड क्रिटिकल केअर कन्सल्टंट म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर अल्पना सोनी यांना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मधुमेहाच्या गुंतागुंती टाळणं का महत्त्वाचं आहे? भारत हे जगातला डायबिटीज कॅपिटल आहे. म्हणजे काय, पूर्ण जगात आमचं भारत देशात सगळ्यात जास्त मधुमेहाचं रोगण आहे. मधुमेह आणि प्री डायबिटीज ADA गाईडलाईन्समुळे म्हणतात की प्री डायबिटीज ते काळ ज्याच्यामध्ये HbA1c 5.7 आणि 6.4चा मध्ये राहतो, ह्या टाईममध्ये पण मधुमेहाची गुंतागुंती दिसू शकतात. तर आम्हाला माहिती आहे की मधुमेह हृदय, डोळे, मूत्रपिंड आणि स्नायूवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे आरोग्याचे गंभीर समस्या पैदा होऊ शकतात. गुंतागुंती टाळण्यामध्ये आम्ही जीवनाची गुणवत्ता तर सुधारू शकतात, पण आरोग्य खर्च पण कमी करू शकतात. पेशंटला स्वतंत्रता देऊ शकतात, ते कामाला जाऊ शकतात, जगू शकतात आणि एकदम नॉर्मल लाईफ जगू शकतो. तर प्रिव्हेन्शन इज दी ओनली क्युअर फॉर मॅनेजमेंट ऑफ डायबिटीज आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण. त्याच्यामुळे आम्हाला खूप लक्ष द्यायला लागतो हे गुंतागुंती टाळायला. डॉक्टर मंदार पंडित, मधुमेहाच्या सर्वात सामान्य गुंतागुंती कोणत्या आहेत? मधुमेहामुळे शरीरातली रक्तातली साखर वाढते आणि रक्तातली साखर वाढल्यामुळे हृदयरोग, पॅरालिसिस आणि बरेचसे इन्फेक्शनचा धोका हा वाढत असतो. हृदयाचा शुगरचा असर हा शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवरती होतो. ज्याप्रमाणे काहींचा असर हा स्नायूंवर होतो. त्यांना स्नायूंवर असर झाल्यामुळे हातापायामध्ये मुंग्या येणे किंवा काहींना सुन्नपणा जाणवतो, काहींना पायाला जळजळ आग होते, सुया टोचल्यासारखे लक्षणं येतात, काहींचे चालताना पायातली चप्पल सुटून जाते. हे पण लक्षणं न्यूरोपॅथीचे आहेत, जे आपल्याला डायबिटीज मध्ये दिसतात. काहींना लघवीमध्ये जळजळ होणे, अतिप्रमाणात लघवी होणे, काहींना मूत्रपिंडाचे रोग होतात, ज्याला आपण नेफ्रोपॅथी म्हणतो. हे पण किडनीचे बरेचसे आजार आपल्याला डायबिटीज मध्ये दिसून येतात. डायबिटीजच्या पेशंटमध्ये बऱ्याचदा काहींना अंधुक दिसतं, तर त्यामध्ये त्यांना आपण डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतो. तर काही पेशंटला डायबिटीजमुळे अंधत्व येण्याची शक्यता असते. आय डिसीजेस आपल्या भारतामध्ये बरेचसे पेशंटला अंधत्व येण्याचं कारण हे डायबिटीज पण आहे, ज्याच्यामध्ये डायबिटीजमुळे काहींना कॅटरॅक्ट निर्माण होतात. काहींना पायांना जखमा बऱ्या प्रमाणात होऊ शकतात. पायांना जखमा आणि संसर्ग होण्याचे चान्सेस डायबिटीज मध्ये बऱ्यापैकी असतात. डॉक्टर ओमकार, मगाशी डॉक्टर अल्पना यांनी सांगितलं की रक्तामध्ये जेव्हा साखरेचं प्रमाण वाढतं त्यावेळेस मधुमेह होतो, तर उच्च रक्तातील साखर या गुंतागुंती का निर्माण करतात? उच्च रक्तातली साखर म्हणजे हायपरग्लायसेमिया. जेव्हा आपल्या रक्तातली साखर खूप जास्त प्रमाणात वाढते, ती साधारणतः जर का रक्तातली साखर 2 किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त जर का खूप जास्त प्रमाणात राहिली, जर का आपला HbA1c ज्याला आपण म्हणतो 3 महिन्याची सरासरी, ती 3 महिन्याची सरासरी जर का आपली खूप जास्त राहत असेल, HbA1c जास्त राहत असेल, तर आपला ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या रक्तवाहिनी आणि आपल्या
बाकीच्या जे स्नायू आहेत त्याच्यावर व्हायला सुरुवात होते. हे होत असताना त्या साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे रक्ताभिसरण आपलं जे आहे ते रक्ताभिसरण कमी होण्याची शक्यता असते. कारण रक्ताभिसरण जेव्हा कमी होतं त्याच्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे आपल्या रक्तांमध्ये राळ साचायला सुरुवात होते किंवा स्नायूंमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. हे होण्याचं कारण एकच आहे की रक्तातली साखर जेव्हा वाढायला सुरुवात करते तेव्हा त्याचा अटॅक हा पहिल्यांदा रक्तवाहिन्यांवर होतो. रक्तवाहिन्यांवर झाल्यानंतर ते हृदय असेल किंवा किडनीकडे ज्या रक्तवाहिन्या जातात ह्या सगळ्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा आपल्या अगदी पायांना किंवा हातांना ज्या रक्तवाहिन्या पेरिफेरल आर्टेरियल डिसीज ज्याला म्हणतात त्या रक्तवाहिन्यांवरती त्याचे कॉम्प्लिकेशन्स दिसायला सुरुवात होते. आता हे होण्याचं प्राथमिक कारण म्हणजे एकतर हायपरग्लायसेमिया आहेच, पण त्याबरोबर काही लोक जर का स्मोकिंग किंवा अल्कोहोल असं पण जर का ह्याचं प्रमाण जास्त असेल तर मात्र डायबिटीस ज्या लोकांना आहे, मधुमेह ज्या लोकांना आहे त्याच्यामध्ये हे कॉम्प्लिकेशन होण्याचं प्रमाण जास्त असतं. आता ही गुंतागुंत का निर्माण करतं, मी जसं आधीच बोललो की ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावरती त्याचा इफेक्ट झाला असतो. पण नुसतं रक्तवाहिन्यांवर त्याचा इफेक्ट होत नाही तर आपल्या स्नायूंवर सुद्धा ह्या सगळ्याचा इफेक्ट व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे मग रक्ताभिसरण बिघडायला सुरुवात होते. आणि ते एकदा का रक्ताभिसरण बिघडलं की आपल्या शरीरातले जे महत्वाचे अवयव आहेत ते खराब व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामध्ये मेंदूकडे ज्या रक्तवाहिन्या जातात, हृदयाकडे ज्या रक्तवाहिन्या जातात किंवा किडनीला ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात, ह्याच्यामुळे हे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत आपल्या शरीरातले त्या ऑर्गन्सना कुठेतरी डॅमेज व्हायला किंवा तिथे त्याचं ते खराब होण्याला सुरुवात होते. डॉक्टर अल्पना, जीवनशैलीतील बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मधुमेहाच्या या गुंतागुंती टाळण्यासाठी जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे? मधुमेह हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे आणि याच्यामध्ये जीवनशैली बदल करणं अनिवार्य आहे. आता आम्ही काय बदल करू शकतात? रक्तातली साखराची पातळी नियंत्रणात ठेवायला पाहिजे. हे कसं करणार? पथ्य, औषध, व्यायाम हे सगळं 3 गोष्टी एकत्र झालं तर मधुमेहाच्या कंट्रोलमध्ये राहणार. जे डाएटमध्ये पथ्य काय पाळायला पाहिजे? संपूर्ण धान्य, भाज्या, सॅलेड्स, कमी चरबीयुक्त प्रोटीनयुक्त आहार घ्या. फळं, ड्राय फ्रुट्स हे सगळ्यांचं सेवन करा. जे तेलाचं प्रमाण आहे ते 1/2 किलो पर पर्सन पर मंथ हे प्रमाणमध्ये वापर करा. लो ग्लायसेमिक इंडेक्स जेवणचं सेवन करा. दररोज किमान 30 मिनिटचा व्यायाम करत जा. जे व्यायाम आहे हे असलं असायला पाहिजे की तुम्हाला मजा येते करायला. तुम्ही पोहा किंवा सायकलिंग करा किंवा वॉकला जावा, झुंबा करा, योग करा, जे काही तुम्हाला आवडते तसली व्यायाम करा. फक्त एक गोष्ट आठवण ठेवा की एन्ड्युरन्स ट्रेनिंग किंवा मॅरेथॉन रनिंग असलं काही तुम्हाला व्यायाम करायचा आहे तर डॉक्टरचा सल्ला घ्या, मगच पुढे जायचं. आरोग्यदायक वजन ठेवा. वेट लॉस हे खूप इम्पॉर्टंट आहे मधुमेहाचं गुंतागुंती टाळण्यासाठी. धूम्रपान आणि मद्यपान हे टाळा. यांच्या बरोबर मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स खूप जास्त वाढवू शकतात. तर प्लीज यांच्याशी दूरच राहा. डॉक्टर मंदार, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मधुमेह असलेल्या व्यक्तीने किती वेळा वैद्यकीय तपासण्या कराव्यात? डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेशंटने रक्तातील साखरेची तपासणी ही वेळेवर केली पाहिजे. ज्यांना अतिप्रमाणामध्ये डायबिटीज असतो किंवा शुगर वाढलेला असतं त्यांना डॉक्टर रेग्युलरली मंथली फॉलोअपला बोलवतात. ज्यांचे कंट्रोल असतात त्यांना अराउंड 3 महिन्याने आम्ही बोलवत असतो. त्याचप्रमाणे काही पेशंटला जसं आपण म्हटलं की डोळ्यांवरती पण शुगरचा असर होतो, त्याला आपण रेटिनोपॅथी म्हणतो. म्हणून आपण डोळ्यांची तपासणी देखील वर्षातून एकदा केली पाहिजे. त्याचप्रमाणे काहींना किडनीवरती पण असर असतो, त्याच्यामुळे वर्षातून किमान एकदा आपण रक्तातली क्रिएटिनिन लेवल चेक करतो किंवा किडनी फंक्शन टेस्ट ही आपण रिकमेंड करतो. त्याचप्रमाणे पायांची तपासणी पण महत्वाची असते डायबिटीज मध्ये. तर आपण फूट एक्झामिनेशन 6 महिन्यातून एकदा तरी पेशंटला ऍडवाइस करतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं फॅक्टर म्हणजे हार्ट. तर डायबिटीसचा असर हा हृदयावरती बऱ्यापैकी येत असतो. ब्लॉकेजचे चान्सेस असतात.
त्याप्रमाणे आपण त्यांना हार्टची रेग्युलर तपासणी करण्याचाही सल्ला देतो, जसा 2D इको किंवा स्ट्रेस टेस्ट या आपण पेशंटला पिरियडिक चेकअप करायला सल्ला देतो. डॉक्टर ओमकार, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांना मधुमेह झालेला आहे तर त्यांच्यासाठी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे की मधुमेहाच्या गुंतागुंती ज्या झालेल्या आहेत त्या मागे हटू शकतात का? यासाठी काय करायचं? डायबिटीसचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे मधुमेहाचे जे मधुमेहामुळे जी गुंतागुंत आपल्या शरीरामध्ये निर्माण होते, ती रिव्हर्स होते का? तर जर आपल्या साखरेचं नियंत्रण चांगलं असेल, जर का मधुमेहाचं कार्यकाळ म्हणजे ड्युरेशन ऑफ डायबिटीस जर आपला खूप जास्त नसेल किंवा आपल्या रक्तातली साखर जर हायपरग्लायसिमिया ज्याला आपण म्हणतो ती जर का खूप जास्त काळ नसेल तर असे कॉम्प्लिकेशन्स रिव्हर्स करणं थोडं सोपं जातं. पण जर का असे कॉम्प्लिकेशन्स आपल्या मूत्रपिंडाला किंवा डोळ्याला जर का झालेले असतील, ज्याला डायबेटिक किडनी डिसीज किंवा डायबेटिक रेटॅनोपॅथी ज्याला म्हणतात, ते कॉम्प्लिकेशन्स रिव्हर्स करणं थोडंसं अवघड जातं. पण बाकीचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, जे जर का आपल्या मधुमेहाचा कार्यकाळ जर का कमी असेल आणि जर आपण मधुमेह योग्य प्रमाणात नियंत्रणात ठेवत असू. आता नियंत्रणात ठेवत असू म्हणजे काय? तर आपण रेग्युलरली आपलं फास्टिंग आणि पीपी म्हणजे उपाशी पोटीची शुगर आणि जेवणानंतर शुगर ही जर का आपली नियंत्रणात असेल किंवा आपला HbA1c म्हणजे 3 महिन्याची जी आपली सरासरी आहे ती जर का नियंत्रणात असेल तर हे कॉम्प्लिकेशन्स रिव्हर्स व्हायला मदत होते. पण जर हे कॉम्प्लिकेशन्स डोळ्याला किंवा हे कॉम्प्लिकेशन्स मूत्रपिंडाला म्हणजे किडनीला जर का होत असतील तर ते रिव्हर्स करणं थोडंसं पॉसिबल होत नाही किंवा ते उलटवता येणं शक्य नसतं. त्यामुळे शक्यतो हे कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून मधुमेहींनी आपली रक्तातली साखर जी आहे ती नियंत्रणात ठेवणे हाच त्यासाठी एक ऍक्च्युली बेस्ट उपाय आहे. त्याच्यामुळे एकतर हे कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत आणि जरी झाले तरी जर का ते लवकर समजले तर त्याला रिव्हर्स करणं थोडंसं कुठेतरी सोपं जातं किंवा त्याला उलटवण्यात आपल्याला काही जास्त धोका होत नाही. कारण कसं आहे की हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे डायरेक्टली आपल्या हृदयावर, आपल्या मेंदूवर, आपल्या किडनीवर, डोळ्यांवर, आपले जे मूलभूत जे अवयव आहेत शरीराचे त्याच्यावरती हे आघात करत असतात. त्यामुळे असा जेव्हा आघात होतो तेव्हा माणसाचं जनजीवन जे आहे, रोजचं जी आपली दिनचर्या आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्यात खंड पडतो किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे ही गुंतागुंत रिव्हर्सेबल सगळ्याच गोष्टीत पॉसिबल नाहीये. म्हणजे जसं मी म्हटलं आधी सुरुवातीला की मूत्रपिंड आणि डोळ्यांमध्ये ती पॉसिबल नाहीये. पण बाकीच्या इथे जर का कुठं होत असेल किंवा ते जर का अर्ली डिटेक्शन लवकरात लवकर जर आपल्याला समजलं आणि जर आपण आपली रक्तातली साखर नियंत्रणात ठेवली तर नक्कीच ते परत उलटवता येऊ शकतात. डॉक्टर अल्पना, मधुमेह नियंत्रणासाठी औषधांचं किती महत्त्व आहे? मधुमेह यांच्यासाठी भरपूर औषध अवेलेबल आहे. ते तोंडी घेऊ शकतात किंवा इंजेक्शन असू शकतात. जे तोंडी घेऊ शकता औषधं ते व्हेरियस प्रकारचे असतात. म्हणजे सल्फोनिलुरिया असू शकते, मेटफॉर्मिन असू शकते, DPP-4 इनहिबिटर्स असू शकतात किंवा SGLT2 इनहिबिटर्स असू शकतात. इंजेक्टेबल जे असतात ते इन्सुलिन आहेत. मला माहिती आहे पेशंट्सला इन्सुलिन किंवा इंजेक्शनशी खूप घाबरतात, पण आजच्या तारखेमध्ये असले यंत्र आहे ज्याच्याशी अजिबात दुखत नाही, जे स्मार्ट इन्सुलिन पेन्स असतात. एक नवीन यंत्र आलंय ज्यांना आम्ही इन्सुलिन पंप म्हणतात. याच्याशी डायरेक्टली पोटात इंजेक्शन जातो आणि आर्टिफिशियल पॅनक्रियास सारखी वागतो. रक्तातली साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी हे सगळे औषधांचं खूप महत्व असते आणि ह्याच्यामुळे गुंतागुंतीचं धोका कमी होऊ शकतो. एक मोठी गोष्ट जे आम्हाला आठवण ठेवायला पाहिजे की डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही औषधला कमी, जास्त किंवा बदलू किंवा बंद हे असं अजिबात करायचं नाही आहे. हे सगळं औषध असल्याबरोबर आम्हाला MNT म्हणजे मेडिकल न्यूट्रिशनल थेरपीचा पण भाग घेऊ शकतात. डॉक्टर, मधुमेह असलेल्या लोकांसाठी पायांची काळजी का आवश्यक आहे? डॉक्टर मंदार. मधुमेह असलेल्या पेशंटला आपण ज्याप्रमाणे म्हटलं की न्यूरोपॅथीचे चान्सेस असतात. न्यूरोपॅथी म्हणजे जे आपल्या पायाच्या नसा आहेत त्या कुठेतरी कमजोर होतात. त्याप्रमाणे त्या पेशंटला जे सेन्सेशन असतं पायाचं ते सेन्सेशन कुठेतरी कमी होतं. त्यामुळे पेशंटला चालताना बऱ्याचदा आपल्याला पायाला काही जखम झाली असेल तर ते समजत नाही.
आणि ती जखम हळूहळू मोठी होते, कारण की त्याला सेन्सेशन कमी असतात. तर आपल्याला डायबिटीज पेशंटला पायामध्ये आपण प्रॉपर शूज वेअर केले पाहिजे किंवा चप्पल वेअर केले पाहिजे, जे ज्याला टाय असेल. तर बऱ्याचदा कसं होतं, पेशंट चालताना पेशंटची पायातली चप्पल निघून जाते, त्याला त्याचं सेन्सेशन जाणवत नाही आणि मग त्याला त्याप्रमाणे तिथे जखम होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण आपल्या पायांची तपासणी आणि त्याची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. प्रॉपर शूज वेअर करणं गरजेचं आहे. कारण डायबिटीज पेशंटला जर जखम झाली तर त्याला जर शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर ती जखम भरायलाही वेळ लागतो आणि काही वेळेस पायाच्या आपल्याला ऑपरेशन पण लागू शकतात, ज्याला आपण डिब्रिडमेंट करण्याची गरज पडू शकते, याप्रमाणे आपण सांगतो. डॉक्टर, सध्या सर्वांनाच तणावाचा देखील खूप त्रास होतोय, त्यामुळे तणावाचा मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतीवर कसा परिणाम होतो? डॉक्टर ओमकार, तुम्ही काय सांगाल यावर? ताणतणाव म्हणजे आता आपण बघतोय की आपल्या रोजच्या जनजीवनात प्रत्येकाला तणाव आहे. म्हणजे तणावाखाली कोणी नाही असं तरी मला अजून कोणता व्यक्ती भेटलेला नाही. म्हणजे कुठलंही प्रोफेशन असो, आता सध्या ताणतणाव लोकांना खूप आहे. ताणतणावामुळे रक्तातली साखर तर खूप वाढतेच, पण तो ताणतणाव जर का आपण नियंत्रणात ठेवला, मग तो नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा, रोजचा डेली एक्सरसाइज किंवा काय प्राणायाम असतील, ह्याचा जर का अवलंबन केलं तर आपण ही रक्तातली साखर नियंत्रणात ठेवू शकतो. आता ताणतणाव कंट्रोल करणं हे किंवा ताणतणाव होऊ नये म्हणून आपण आपले प्रोफेशनल हजार्ड्स जे आहेत किंवा प्रोफेशनमुळे जर का ताणतणाव राहत असेल, तर मी आता बरेच पेशंट असे पाहतोय की ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम आहेत, झोप लागत नाही किंवा झोप येत नाही, निद्रानाश ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळे आपली फास्टिंग ब्लड शुगर म्हणजे सकाळी उपाशीपोटीची जी शुगर आहे ती वाढत जाते आणि ती वाढल्यामुळे त्याचा इफेक्ट पुढच्या म्हणजे आपल्या जेवणानंतरच्या साखरेवरती होतो आणि पीपी ज्याला पोस्ट प्रँडियल म्हणतात, ती शुगर कुठेतरी वाढत जाते. त्यामुळे नक्कीच ताणतणावाचा आपल्या शुगरवरती म्हणजे आपल्या मधुमेहामध्ये किंवा आपल्या रक्तातल्या साखरेवरती त्याचा परिणाम होतो. पण जर का आपण ताणतणाव कमी केले, म्हणजे त्यासाठी मी जसं सांगितलं की योगाची काही आसनं आहेत की जे नक्कीच मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतात. जर का डेली मधुमेही जर का योगाचा अवलंबन करत असतील तर नक्कीच त्याचा फायदा होतो. डेली एक्सरसाइज मध्ये मी सांगेन की ब्रिस्क वॉक म्हणजे तुम्ही चालत राहा, तुम्हाला हव्या त्या स्पीडने, हव्या त्या गतीने तुम्ही चाला, न थांबता चालत राहा. जर का खूपच धाप लागत असेल तर तुम्ही ब्रेक घेऊ शकता, पण ब्रिस्क वॉक जर का केला तर नक्कीच तुमची उपाशीपोटी शुगर किंवा इन जनरल कुठलीही शुगर नियंत्रणात राहण्यासाठी त्याचा मदत होते. तिसरा उपाय मी जसं म्हटलं की आपण जर का योगा सोबत जर का प्राणायाम म्हणजे ध्यानधारणा जर का केली तर तो ताण कुठेतरी नक्कीच कमी व्हायला सुरुवात होते. ताण जर का कमी झाला तर त्याचा जो इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो म्हणजे रक्तातली साखर वाढणे. आता कसं होतं की ताणतणाव वाढला की रक्तातली साखर वाढते, त्याचा परिणाम हृदयावरती होतो, त्याचा परिणाम मेंदूवरती होतो आणि शेवटी असं म्हटलं जातं की मधुमेह आणि हाय बीपी म्हणजे ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो, हायपरटेन्शन, हे हातात हात घालून चालत असतात. त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती खूप जास्त ताणतणावाखाली असतो, त्याची रक्तातली साखर तर वाढतेच, पण त्यासोबत हे बाकीचे जे आजार आहेत तेच त्यासोबत अनुषंगाने येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ताणतणाव जो आहे तो आपण एकतर त्याचा परिणाम रोखता आला पाहिजे आणि त्याचा परिणाम होत असेल आपल्या शरीरावरती तर योगा, डेली एक्सरसाइज आणि प्राणायाम याचा जर का आपण उपयोग करून घेतला तर नक्कीच आपल्या रक्तातली साखर नियंत्रणात राहू शकते. डॉक्टर अल्पना, मधुमेहाच्या गुंतागुंतींची लक्षणे कोणती आहेत? कसं ओळखायचं की मधुमेहाचं प्रमाण वाढलंय किंवा मधुमेहाची सुरुवात झालीये? तर आम्हाला माहिती आहे की मधुमेह प्रत्येक ऑर्गनवर असर दाखवू शकतो. तर मधुमेहाचे गुंतागुंतीचे लक्षण काय हे आम्हाला माहिती असायला पाहिजे. अस्पष्ट किंवा अचानक दृष्टीमध्ये बदलाव किंवा हातपायामध्ये मुंगी जाणवणे किंवा सुन्नपणा जाणवणे किंवा कधी इतकं होऊन जातो की पाय बधीर होतो. पेशंट क्लिनिकमध्ये येताना आम्ही बघतात की मोठं जखम आहे आणि पेशंट म्हणतो की मला माहीतच नाही, मला अजिबात दुखलं नाही आणि याच्यामुळे गँग्रीन असू शकतो. वारंवार संक्रमण होणे, लघवीच्या वाटीला खाज येणे, जळजळणे, खोकलं येणे, ताप येणे किंवा जे जखम आहे ते व्यवस्थित भरत नाही
कधी कधी पेशंट्सला श्वास लागतो किंवा छातीमध्ये वेदना असते, हे हार्ट अटॅक किंवा कार्डियक फेलरचे लक्षण असू शकतात, हे आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. पाय सुजणं किंवा लघवीचे सवय बदलणे किंवा सडनली लघवीचं प्रमाण खूपच कमी झालेलं, हे पण किडनी डिसीजचे लक्षण असू शकतात. काही असले लक्षण तुम्हाला दिसले तर ताबडतोब डॉक्टरची सल्ला घ्या आणि त्याच्यावर उपचार करा. डॉक्टर मंदार, डॉक्टर अल्पना यांनी जी लक्षणे सांगितली ती लक्षणे आढळल्यास काय करावं? ज्याप्रमाणे आपण म्हटलं, पेशंटला डायबिटीज जर असेल तर डायबिटीजचा असर पेशंटच्या हृदयावरती, स्नायूंवरती, डोळ्यांवरती, किडनीवरती आणि स्वादुपिंडावरती ह्या अवयवांवरती असर होत असतो. त्याप्रमाणे जर आपण त्यांचा रेग्युलर चेकअप ठेवला तर आपल्याला डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन जे होणार आहेत ते आपल्याला कुठेतरी टाळता येतात. त्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेग्युलर चेकअप केला पाहिजे. तपासणी जर आपण रेग्युलर करत गेले तर आपल्याला होणारे गंभीर नुकसान आपल्याला टाळता येते आणि आपल्याला दीर्घकालीन आयुष्य, आपलं आरोग्य सुधारता येते. डॉक्टर, आज आपण तिघांनी देखील झी 24 तासच्या या कार्यक्रमात मधुमेहावर नियंत्रण कसं आणायचं यावर योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार आहेत. धन्यवाद. बीट डायबिटीज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.